आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. पारनेर हादरलं. कीर्तनकाराच्या नावाखाली 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संतापाचा उद्रेक. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील एका गावात अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कीर्तनकार म्हणून समाजात प्रतिष्ठा मिळवलेल्या यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ, वय वर्ष 38, याच्यावर अल्पवयीन मुलीवर तब्बल 5 वर्ष अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना उघड होताच गावात संतापाची लाट उसळली आहे. मंगळवार दिनांक 17 रोजी ग्रामस्थांनी तीव्र निषेध व्यक्त करत आरोपीच्या प्रतिमेला चपलेचा हार घालून दहन करण्याचा निर्णय घेतलाय. तसेच संपूर्ण गाव बंद ठेवण्याची घोषणा सरपंच नंदा भागाजी गावडे यांनी केली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीचा पूर्व इतिहासाशी संशयास्पद आहे. सिन्नर तालुक्यातील रहिवासी असलेल्या या व्यक्तीवर यापूर्वी 4 ते 5 गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचे वैयक्तिक आयुष्यही वादग्रस्त असून एक पत्नी त्याला सोडून गेली आहे, तर दुसरी पत्नी सध्या 9 महिलांची गरोदर असल्याचे सांगितले जाते. कीर्तनाच्या माध्यमातून समाजात विश्वास संपादन करून त्याच विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप होत असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवल्याचीही चर्चा आहे. या प्रकरणी गंभीर दखल घेऊन सखोल तपास सुरू असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रेस मीडिया न्यूजचा ठाम इशारा. सत्य दाखवणार, कोणत्याही गुन्ह्यांना घाबरणार नाही, बेधडकपणे गुन्हेगारांच्या विरोधात आवाज उठवणार, अन्यायाविरुद्ध लढा सुरूच राहणार. आमचा उद्देश केवळ बातमी देणे नाही, तर समाजाला जागं करणं आहे. अशा विकृत कृत्यांविरोधात प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे. धर्म, कीर्तन किंवा कोणत्याही नावाखाली चालवणाऱ्या गैरप्रकारांना आता थारा नाही. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी जागरूक राहावे. संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. विश्वासघात करणाऱ्यांना माफी नाही, गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.